नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठी या चॅनलमध्ये। मित्रांनो, थंबनेल बघून आपणास कळालेलंच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा प्रकारे असणार आहे। डी वाटो युनिव्हर्सिटीचे सप्लिमेंटरी एक्झामिनेशन 2024चे टाइम टेबल डिक्लेअर झालेले आहे। आता ते कोणतं आहे तर या ठिकाणी E1 सेमिस्टरचे जे टाइम टेबल आहे ते तुमचे डिक्लेअर झालेले आहे। म्हणजे 2, 4, 6, 8 या सेमिस्टरपैकी जर का तुमचा काही एखादा सब्जेक्ट बॅक्ड असेल तर ते सब्जेक्टचे टाइम टेबल या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहे। सोबतच या ठिकाणी आपण बघणार आहोत की ते टाइम टेबल कशा प्रकारे डाउनलोड करावे ऑफिशियली, आणि त्याच्यासोबतच बाकीचे जे टाइम टेबल आहेत फॉर एक्झाम्पल E1 सेमिस्टरचे सप्लिमेंटरी आणि फॉर एक्झाम्पल ऑड सेमिस्टरचे सप्लिमेंटरी आणि सोबतच रेग्युलर जो आहे ते सर्व त्याचे टाइम टेबल कधीपर्यंत येईल या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर आपला टेक्निकल इन्फो मराठी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल बटन दाबा, जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्याला बघायला भेटतील। सोबतच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे आपल्या डी वाटो युनिव्हर्सिटीचे एक्झाम फॉर्म जे आहेत ते ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत आणि आज 12 तारीख आहे आणि आज तुमची लास्ट डेट आहे। मित्रांनो, यानंतर तुम्हाला एक्झाम फॉर्मला पेनल्टी लागू शकते। सो आजच्या तुम्ही जो आहे एक्झाम फॉर्म फिल करायचा आहे। आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की जे नवीन टाइम टेबल आपल्याला आलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे टाइम टेबल आलेले आहे आणि ते सुद्धा E1 सेमिस्टरचे। त्यामध्ये तुम्हाला सेकंड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर, 6th सेमिस्टर आणि 8th सेमिस्टर या सर्व सेमिस्टरचे टाइम टेबल तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटू शकते। सोबतच मित्रांनो, या ठिकाणी थर्ड सेमिस्टर, त्याच्यानंतर 5th सेमिस्टर आणि 6th सेमिस्टर आणि 7th सेमिस्टर याचे सप्लिमेंटरी आणि रेग्युलर हे दोघं सोबत होणार आहेत। म्हणजे मित्रांनो, आता समजून घ्या, तुमच्या सकाळच्या शिफ्टला म्हणजे तुमची जी फर्स्ट शिफ्ट आहे सकाळची शिफ्ट राहील, त्या ठिकाणी तुमचे जर का रेग्युलरचा एक्झाम पेपर असेल तर तुमचा जो सप्लिमेंटरीचा एक्झामिनेशन आहे तो तुमच्या दुपारच्या शिफ्टला होईल। पण मित्रांनो, या ठिकाणी तुमचे पेपर जे आहेत ते सुद्धा तुमचे जवळ येऊ शकतात। म्हणजे एका दिवसात तुम्हाला 2 पेपर देखील बघायला भेटू शकतात। सो तुमच्या रेग्युलर सेमिस्टर आणि E1 सेमिस्टरचे सप्लिमेंटरी कधी लागणार आहे हे सुद्धा आपण नंतर पाहूयातच। सर्वात प्रथम आपण पाहूयात की E1 सेमिस्टरचे सप्लिमेंटरी टाइम टेबल कशा प्रकारे डाउनलोड करावे। आता आपण आलो आहे डॉक्टर बाबासाहेब टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर। या ठिकाणी या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात लेटेस्ट न्यूजमध्ये तुम्हाला या ठिकाणी टाइम टेबल फॉर सप्लिमेंटरी विंटर 2024 बघायला भेटत असेल। तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहे, सिम्पली क्लिक करायचे आहे। आता या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात टाइम टेबल फॉर विंटर सप्लिमेंटरी 2024 जे आहे ते तुमच्यासमोर बघायला भेटत आहे। आता या ठिकाणी E1 सेमिस्टरचे जे काही तुमचे बॅक असतील तर त्या बॅक सब्जेक्टच्या अकॉर्डिंगली तुम्ही सेमिस्टर 2, सेमिस्टर 4, सेमिस्टर 6, सेमिस्टर 8 अशा प्रकारे जे आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचे टाइम टेबल या ठिकाणी डाउनलोड करू शकतात। या ठिकाणी सिम्पली तुम्हाला जे सेमिस्टरचे टाइम टेबल पाहिजे त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। तर या ठिकाणी आपण क्लिक करत आहोत। बघू शकतात जसंही आपण त्यावर क्लिक केलं तर आपल्यासमोर सेकंड सेमिस्टर सप्लिमेंटरीचे टाइम टेबल स्टार्ट डाउनलोड जे आहे ते झालेले आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात 18 तारखेपासून तुमचा पेपर जो आहे तो स्टार्ट होणार आहे। तर मित्रांनो, काही विद्यार्थ्यांच्या 19ला असू शकतो, काही विद्यार्थ्यांच्या 18ला असू शकतो। तर लवकरात लवकर तुम्ही एक्झाम फॉर्म फिल करायचा आहे। एक्झाम फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ मी डिटेल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे। त्यासोबतच तुमच्या एक्झाम फॉर्म करेक्शनचा व्हिडिओसुद्धा डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहायचा आहे। सोबतच मित्रांनो, या ठिकाणी एक्झामचे प्रिपरेशनसुद्धा तुम्हाला लवकरच स्टार्ट करावं लागेल, कारण तुमच्या E1 सेमिस्टरची सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे टाइम टेबल आलेले आहे। मित्रांनो, या संबंधित हॉल तिकीटसुद्धा तुमचे लवकरच येणार आहे। हॉल तिकीट संबंधित सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण नक्की घेऊन येणार आहेत। आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। आता मित्रांनो, हे तर झालं की E1 सेमिस्टर सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे टाइम टेबल आम्हाला कळालं।
18 तारखेपासून आणि 19पासून तुमचे एक्झाम स्टार्ट होणार आहेत. आता मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे टाईम टेबल काय आहे आणि कशा प्रकारे ते डाउनलोड करावे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे क्वेश्चन आहेत की सर आमचे थर्ड सेमिस्टर ऑड सेमिस्टरचे टाईम टेबल कधी येणार, सोबतच तुमचे रेग्युलरचे टाईम टेबल कधी येणार, या संबंधित सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. तर बघा मित्रांनो, DYTU युनिव्हर्सिटी एक्झाम जी आहे रेग्युलर आणि ऑड सेमिस्टर सप्लिमेंटरी हे एक्झामिनेशन तुमचे सोबत होत असतात. आणि DYTU युनिव्हर्सिटी मागच्या सेमिस्टरला रेग्युलर आणि ऑड सेमिस्टरचे एक्झामिनेशन अगोदर स्टार्ट केले होते आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये तुमचे सप्लिमेंटरीचे इव्हन सेमिस्टरचे एक्झामिनेशन गेले होते. आता या ठिकाणी त्यांनी उलटं केलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की इव्हन सेमिस्टरचे सप्लिमेंटरी त्यांनी लवकर दिलेले आहेत डिसेंबरच्या मिडमध्ये, आणि तुमचे जे ऑड सेमिस्टरचे सप्लिमेंटरी आणि रेग्युलर सेमिस्टरचे एक्झामिनेशन जे आहेत ते तुमचे कधीपासून स्टार्ट होऊ शकतात, तर लक्षात ठेवा 2 जानेवारीला तुमचा पेपर असू शकतो. मित्रांनो, जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये तुमचे रेग्युलर आणि सप्लिमेंटरी दोघं सेमिस्टरचे एक्झामिनेशन तुमचे 100% स्टार्ट होणार. त्यामुळे तुमचं प्रिपरेशन चालू ठेवा. मित्रांनो, असं नाही आहे की तुमचे टाईम टेबल आलेले नाही आहे त्यामुळे तुमचे एक्झाम जे आहेत ते होणार नाही. तुमचे एक्झाम 100% जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये होतील आणि 2 जानेवारीपासून फर्स्ट पेपर स्टार्ट होऊ शकतो, हे सुद्धा आपण करंट न्यूजनुसार सांगू शकतो. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला कळालं असेल की आपले एक्झामिनेशन कधीपासून स्टार्ट होणार आहेत. रेग्युलर सेमिस्टरचे पेपरसुद्धा तुमचे 2 जानेवारीपासून स्टार्ट होतील आणि जी राहिलेली सप्लिमेंटरी आहे तिचे पेपरसुद्धा तुमचे 2 जानेवारीपासून स्टार्ट होतील. सो तुम्हाला लक्षात आलं असेल की आपले एक्झाम कधीपासून स्टार्ट होणार आहेत. तुम्ही फक्त पेपर जो आहे प्रिपरेशन व्यवस्थित सुरू ठेवायचं आहे. नवीन पॅटर्न कशाप्रकारे आहे यावरसुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑलरेडी चेक करू शकतात. सोबतच मित्रांनो, जसंही रेग्युलरचे डिटेल टाईम टेबल येईल तसा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे. सोबतच हॉल तिकीट संबंधितसुद्धा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला येणार आहे. सोबतच मित्रांनो, भरपूर विद्यार्थी मला कमेंट करतील की सर आम्ही एक्झाम फॉर्म जो आहे तो फिल केला पाहिजे का, आमच्या रिझल्ट जे आहेत ते डिक्लेअर झालेले नाही आहेत. तर बघा मित्रांनो, फॉर सेफर साईड तुम्ही एक्झाम फॉर्म जो आहे तो आजच्या आज फिल करायचा आहे. जर का तुमचा रिझल्ट आला आणि त्याच्यात तुम्ही जर पास झाले तर तुम्हाला एक्झाम देण्याची गरज राहणार नाही. सो तुम्ही एक्झाम नाही दिली तरी चालते. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारे आपण सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे टाईम टेबल डाउनलोड करू शकतात. सोबतच डिटेल टाईम टेबल जेव्हा येईल तेव्हा आपल्या चॅनलवर नक्कीच व्हिडिओ आपल्याला कळवण्यात येईल. सो अशाच प्रकारचे DYTU युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.